सातारा जिल्ह्यातील शेतकरी प्रगतशील शेतीकडे जास्त कल देत आहेत. शेतात अनेक प्रयोग देखील शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत. असाच सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि दुष्काळासाठी परिचित असलेल्या मान तालुक्यातील आंधळी गावातील प्रगतशील शेतकऱ्याने 2.5 एकर क्षेत्रामध्ये वसई केळीची लागवड केली आहे. जिथे पिण्यासाठी पाणी नाही तिथे शेतकऱ्याने वसईच्या केळीची लागवड करून चमत्कार करून दाखवला आहे. आंधळी गावातील अशोक शेंडे या प्रगतशील शेतकऱ्याने 2.5 एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. त्याचबरोबर त्याची निर्यात परदेशात देखील केली आहे. याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया प्रगतशील शेतकरी अशोक शेंडे यांच्याकडून. वसई केळीचे व्यवस्थापन सांगायचं झालं तर मी सर्वप्रथम रोपाची लागवड केली आणि रोपाची लागवड करत असताना मी हे 10 फुटाचं अंतर ठेवलं आणि पट्टा पद्धत मी केले. पूर्वी सिंगल पद्धत लागवड केली जात होती. पट्टा पद्धत लागवड केल्यानंतर मला एक फायदा झाला की पूर्वी असं प्रत्येक ह्याला बांबू लावला जात होता. बांबू घड मोठा, हे 45 किलोचं माझं एक सरासरी अवरेज आहे. तर ह्याला बांबू लावावा लागत होता. बांबू माझा बचला आणि मी साहेब मी असं हे असे एक बांधणी ह्या पद्धतीने बांधणी केली आणि त्यानंतर मी 3 महिन्याने ह्याची कच्ची बांधणी केली. 6 महिन्यांना दुसरी बांधणी केली. कच्च्या बांधणीला मी एक 4 ट्रायले शेणखत, वरखत, सेंद्रिय खत अशा पद्धतीने ह्याचं व्यवस्थापन केलं होतं आणि दुसऱ्या बांधणीला एकरी 6 ट्रायले शेणखत, सेंद्रिय खत, वरखत, कोंबड खत अशा पद्धतीने ह्याचं मी व्यवस्थापन केलं होतं. आणि आज ही माझी बाग एक्सपोर्ट झालेली आहे. इराक आणि इराण ह्या ठिकाणी माझं माल जातोय आणि माझं एका गाड्याचं अवरेज सरासरी 40 ते 45 किलो निघते आणि सरासरी 40 ते 45 किलोचं अवरेज काढलं तर मला माझा एक अंदाज आहे एकरी माझे 15 ते 15 लाखाच्या आसपास माझा अवरेज निघायला पाहिजे. 2.5 एकरामध्ये कमीत कमी मला एक अंदाज आहे 40 ते 45 लाख रुपये झाले पाहिजेत आणि माझे होणार आहेत आणि माझा भाग ही एक्सपोर्ट झालेला आहे. राहिला पाण्याचा विषय, हा भाग पूर्वी आमचा दुष्काळ भाग म्हणून समजला जात होता. आंधळी गाव हे दुष्काळ भाग, ह्याच्यामध्ये कुठे आम्हाला पाणी, माझ्या शेतामध्ये सर पहिल्यांदा मी 11 बोर घेतलेत. 11 बोर आणि 2 विहिरी हे माझं इथं पाण्याचे, पण पाणी एकदम कमी. तर आमच्या भागामध्ये इथून पुढे वसई केळी, संत्रा असू द्या, देशी केळी असू द्या, हे मोठ्या प्रमाणात लागवड होईल ह्याचा मला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय. आणि इथून पुढे इथली मुलांची एक जे मुलं सर्व्हिसच्या मागे धावत होती ती सर्व्हिस मागे न धावता इथून पुढे शेती करतील आणि 100% शेतीमध्ये सक्सेस होतील, कारण पाण्याचं सर्व आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.